नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 31च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत 25 ठिकाणी पोलिसांची छापेमारी। 16 नायजेरियन नागरिकांना घेतले ताब्यात। 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त। 31च्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरासह नवी मुंबईत 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत। या कारवायांमध्ये 12 कोटीचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहे। या प्रकरणी 16 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे। नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे। गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यांवर छापा टाकून 31च्या पार्ट्यांमध्ये पुरवले जाणारे ड्रग्ज जप्त केले होते। त्यानुसार यंदाही 31च्या अगोदरच पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्या टोळ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवली। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थाविरोधी पथकामार्फत ड्रग्ज विक्रीत सक्रिय असलेल्या नायजेरियन टोळ्यांची माहिती मिळवली होती। त्याद्वारे गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकांनी एकाच वेळी परिमंडल 1 व 2 मधील विविध ठिकाणी छापे टाकले। तळोजा, खारघर, वाशी, कोपरखैरणे, नेरूळ या परिसरात वास्तव्याला असलेल्या नायजेरियन व्यक्तींची झाडाझडती घेण्यात आली। त्यात 8 नायजेरियन व्यक्तींकडे एकूण 12 कोटींची विविध प्रकारचे ड्रग्ज मिळून आले, तर 8 नायजेरियन व्यक्ती बनावट कागदपत्रांद्वारे भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले। या एकूणच कारवाईत 16 नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। 1.5 वर्षापूर्वी अशाच प्रकारे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या नायजेरियन व्यक्तींवर सर्जिकल स्ट्राईक केले होते। त्यानंतर अनेकदा ठिकठिकाणी छापे टाकून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांमार्फत झाले आहे। त्यानंतर देखील नायजेरियन व्यक्तींकडून शहरात छुपा आश्रय मिळवून ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे। तसेच या कारवाई दरम्यान पासपोर्ट व व्हिसा संपलेल्या 73 आफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाण्याबाबतच्या नोटिसा अदा करण्यात आल्या आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल।